नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे. साकार एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मी घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर बिग अपडेट आयबीपीएस क्लर्क नोटिफिकेशनच्या बाबतीत. 2 महिन्यापूर्वी आयबीपीएस क्लर्कचं नोटिफिकेशन वेबसाईटवर आलं होतं, परंतु काही कारणास्तव ते नोटिफिकेशन वेबसाईटवरून काढून घेण्यात आलं. तर ते कारण होतं की आयबीपीएस आरआरबी रिजनल रुरल बँकाची एक्झाम ज्या आहे 13 रिजनल लँग्वेज मध्ये झाल्या होत्या आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती की ज्या की समजा आयबीपीएस क्लर्कच्या जागा आहे भरल्या जातात किंवा आरबीआय असिस्टंटच्या जागा भरल्या जातात किंवा एनआयसीएल असिस्टंटच्या जागा भरल्या जातात किंवा असिस्टंटच्या ज्या की समजा स्टेट लेवलला लोकल लेवलला रिक्रुटमेंट केल्या जातील ती रिजनल लँग्वेज मध्ये अवेलेबल करून देण्यात यावी यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं कोर्टामध्ये अपील केली होती आणि त्यासाठी आयबीपीएसने मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने त्यावर काय केली होती कमिटी बसवली होती भागवत कराड नंतर निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या कमिटीचा निर्णय जो आहे तो आज झालेला आहे 30 सप्टेंबर 2021 रोजी. मग आता इथून पुढे ज्या की समजा असिस्टंटच्या एक्झाम्स आहे समजा बँकिंगच्या असेल इन्शुरन्सच्या असेल किंवा आरबीआयच्या असेल किंवा एसबीआयच्या असेल फ्युचरमध्ये जेवढे की एक्झाम होणार आहे असिस्टंट लेवलला लोकल लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. मग त्या लोकल लँग्वेज किती आहे ऑल इंडियामध्ये तर 13 लोकल लँग्वेज मध्ये या एक्झाम अवेलेबल असेल. त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश असणारच आहे. या हिंदी आणि इंग्लिश सोबत अजून 11 लँग्वेज सुद्धा तुम्हाला एक्झाम देता येईल 11 लँग्वेज मध्ये. मग हा जो निर्णय जो आहे तो आज संध्याकाळी 5:30च्या दरम्यान मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांनी घेतलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स रिकमेंड्स होल्डिंग क्लेरिकल रिक्रुटमेंट फॉर पब्लिक सेक्टर बँक्स इन अ 13 रिजनल लँग्वेजेस अलॉंग विथ हिंदी अँड इंग्लिश. ओके, म्हणजे 2 महिन्यापूर्वी जे नोटिफिकेशन आलं होतं क्लेरिकलचं ते होल्ड करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर कमिटी बसवण्यात आली होती. ती कमिटीचा निर्णय जो आहे तो आज आलेला आहे. आता इथून पुढे फ्युचरमध्ये जेवढ्या की असिस्टंटच्या एक्झाम होणार आहे समजा आयबीपीएस क्लर्क असेल आरबीआय असिस्टंट असेल नंतर आयबीपीएस आयबीपीएस आरआरबी क्लर्क असेल नंतर आयबीपीएस आरआरबी पीओ असेल नंतर एसबीआय क्लर्क असेल भविष्यातली या सगळ्या एक्झाम रिजनल लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील असा निर्णय आज मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने काय केलेला आहे त्यांच्या कमिटीने घेतलेला आहे. तर उद्याची जी एक्झाम होणार आहे एसबीआय असिस्टंटची ती एक्झाम अगोदर नोटिफिकेशन आलेलं होतं त्यामुळे ती एक्झाम 2 लँग्वेजेस मध्येच होणार आहे. जे विद्यार्थी उद्या एक्झामला अप्रोच होणार आहे उद्या एक्झामला जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी या डिसिजनच्या बाबतीत कन्फ्युज होण्याचं काम नाहीये. त्यांच्यासाठी 2च लँग्वेज मध्ये एक्झाम होणार आहे हिंदी आणि इंग्लिश. परंतु फ्युचरमध्ये जेव्हा एसबीआयचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्हाला 13 लँग्वेज मध्ये एक्झाम एसबीआयची अवेलेबल असेल. ओके, तर जे की आज मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनं ट्विट केलंय किंवा त्यांच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोवर त्यांनी जे की प्रेस घेतली त्याच्यावर काय सांगितलं त्या बाबतीत आपण थोडी चर्चा करू. यामध्ये बघा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स समोर लक्ष मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया has recommended that going forward clerical uh, clerical recruitment for the 12 public sector banks vacancies advertisement hence for both prelim and mains exam will be conducted in a the regional 13 regional language along with English and Hindi. हा महत्वाचा निर्णय विद्यार्थी मित्रांनो. आता इथून पुढे जेवढ्या की असिस्टंटचे एक्झाम होणारे समजा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या सगळ्या एक्झाम तुम्हाला प्री आणि मेन्स या 13 हिंदी आणि इंग्लिश सहित 11 लँग्वेज मध्ये अवेलेबल असतील. हा निर्णय हा जो निर्णय आहे हा महत्वाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे जे काही समजा विद्यार्थी हिंदी आणि इंग्लिश मध्ये पेपर देण्यासाठी समजा घाबरत होते त्यांच्यासाठी एक महत्वाचा निर्णय झालेला आहे की त्यांना पेपर जो आहे तो मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे फक्त इंग्लिश लँग्वेज सोडून. ओके, मग डिसिजन काय झालं बघा. दिस डिसिजन is based on the recommendation of committee that was constituted by the Ministry of Finance, Government of India into the matter holding examination of clerical cadre in public sector banks. मी सुरुवातीला अगोदरच सांगितलं तुम्हाला की जे की नोटिफिकेशन आलं होतं होल्ड ठेवण्यात आलं होतं कशासाठी की रिजनल लँग्वेजचा इश्यू होता तो आज सॉल्व्ह झाला. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनं त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. आता इथून पुढे काही जे एक्झाम होणार आहे समजा त्या सगळ्या एक्झाम आता हिंदी इंग्लिश सहित 13 रिजनल लँग्वेज मध्ये होणार आहेत. द ऑनगोइंग प्रोसेस ऑफ होल्डिंग एक्झामिनेशन्स इनिशिएटेड बाय IBPS was kept on hold until
द रिकमेंडेशन्स ऑफ द कमिटी वेअर मेड अवेलेबल. ओके, होल्ड केलं होतं मी तुम्हाला सांगितलं. द कमिटी वर्क विथ एम टू प्रोव्हाइड युनिफॉर्म ऑपॉर्च्युनिटी लोकल youth for employment opportunity and have upper and with customers through local and regional languages. जे काही समजा युथ इथे एक्झाम देणार आहेत त्यांना लोकल लँग्वेज मध्ये एक्झाम देण्यासाठी अवेलेबल करून द्यायचं आहे आणि त्यांचा संपर्क लोकल लँग्वेज लोकल कस्टमर सोबत येणार आहे, त्यामुळे लोकल लँग्वेज इथे गरजेची त्यांनी केलेली आहे. द डिसिजन The decision of holding clerical exam regional language will also apply to the future SBI vacancies. ओके, त्यांचं म्हणणं आहे की समजा हे डिसिजन तर या नोटिफिकेशन साठी क्लेरिकल साठी लागलेलंच आहे, परंतु भविष्यामध्ये ज्या काही एसबीआय क्लेरिकलच्या वॅकन्सी येणार आहे किंवा एनआयसीएल असिस्टंटच्या ज्या वॅकन्सी येणार आहे किंवा आरबीआय असिस्टंटच्या ज्या वॅकन्सी येणार आहे, या सगळ्यांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे रिजनल लोकल लँग्वेजचा. ओके, म्हणजे तुम्ही 13 लँग्वेजेस मध्ये एक्झाम देऊ शकता. ऑनगोईंग रिक्रूट पुन्हा सांगितलं की उद्याची जी काही एक्झाम आहे एसबीआय क्लेरिकलची मेनची, ओके, ती एक्झाम जे नोटिफिकेशन आलं होतं त्याच नोटिफिकेशन द्वारे होणार आहे. म्हणजे उद्या तुम्हाला 13 लँग्वेज मध्ये एक्झाम अवेलेबल नसेल, उद्याची एक्झाम फक्त 2च लँग्वेज मध्ये असेल, हिंदी आणि इंग्लिश. हे उद्याचे जे काही मेनचे विद्यार्थी आहे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे हा पॉइंट. ongoing recruitment process of SBI for the vacancies that are already advertised and which preliminary exams had been held. preliminary exam ऑलरेडी झालेली आहे, मेन्स एक्झाम उद्या आहे, त्यांनी हा विषय लक्षात घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी 2च लँग्वेज असेल. ओके, तर मागचं जवळपास 5880 वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलं होतं. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर 2 महिन्यापूर्वी नोटिफिकेशन आलं होतं, मग जागा वाढतील का? ऑब्विसली वॅकन्सी ज्या आहेत त्या इन्क्रीज होऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे आपण अपेक्षा करू शकतो आयबीपीएस कडून 5800 ज्या वॅकन्सी आहेत त्या जवळपास 10 ते 12,000 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे काही विद्यार्थी सध्या प्रिपरेशन करतात त्यांनी आणखी जोरात तयारी लागायची आहे. आणि ऑनगोईंग प्रोसेस आता पुढे ज्या काही एक्झाम येणार आहेत मी तुम्हाला सांगेल की आरबीआय असिस्टंटचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला, नंतर एनआयसीएल असिस्टंटचा मार्ग मोकळा झाला आणि आता आयबीपीएस क्लिरिकलचं नोटिफिकेशन जास्तीत जास्त 2 ते 4 दिवसांमध्ये वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल. नंतर आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन सुद्धा जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि राहिलेलं आयबीपीएस एसओचं नोटिफिकेशन जे आहे ते जानेवारीमध्ये होणार आहे एक्झाम, त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही, ते सध्या येणार नाही. परंतु आयबीपीएस क्लर्कचं आणि आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन जे आहे अपकमिंग काही दिवसांमध्ये तुम्हाला वेबसाईटवर दिसेल. आणि जो आडला होता मुद्दा रिजनल लँग्वेज मधून आरबीआय असिस्टंटची एक्झाम थांबली होती, नंतर एनएसएल असिस्टंटची ऍडव्हर्टाईज थांबली होती, नंतर ज्या काही एक्झाम असिस्टंटच्या येणार होत्या त्या सगळ्या थांबलेल्या होत्या. आता त्याचा जो मुद्दा आहे तो कम्प्लीट झाला आणि इथून पुढे जे आहे रिक्रुटमेंटची जी एक्सप्रेस जी आहे ती पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जोरात तयारी लागा आणि या वर्षी जी आहे संधीचं जे आहे ज्या काही ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा ग्रॅप करण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही विद्यार्थी उद्या 1 ऑक्टोबर 2021 ला एसबीआय मेन्सला आपले क्लासचे विद्यार्थी साकार एज्युकेशनचे किंवा महाराष्ट्रातील जे विद्यार्थी उद्या मेन्स एक्झामला अप्रोच होत आहे किंवा मेन्स एक्झामला जात आहेत त्यांच्यासाठी साकार टीम साकार तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा पेपर जो आहे चांगला जावो आणि त्यांचं जे टार्गेट आहे ते पूर्ण हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचं जे नोटिफिकेशन आहे ते इथे थांबवतो. लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा, इन्फॉर्मेशन महत्वाची वाटल्यास शेअर करा आणि आम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर कमेंट करा. थँक्यू.